सामुंडी ते खरोली या पुलाचे काम 2014 वर्क ऑर्डर मिळाली आहे. 2018 पर्यंत काम चालू नव्हते. 2024 पर्यंत अजूनही अद्याप काम बाकी आहे. BBM, पोर्ट हॉल, सील कॉट अजून बाकी आहेत. मुख्य अभियंता नाशिक, कार्यकारी अभियंता जिल्हा कार्यालय नाशिक यांनी सदर ठेकेदारास प्रतिदिन दंड लावलेला नाही, तरी रिस्क अँड कॉस्ट इतर कामातून कार्यकारी अभियंता वसूल करू शकता व काळ्या यादीत टाकू शकतात. तरी सदर कामाची सखोल चौकशी होऊन कामास का विलंब झाला, विलंब करण्यास यापैकी कोण जबाबदार आहे, आदिवासींना मुख्य प्रवाहात येण्यापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदाराला अथवा शासकीय अधिकारी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती ॲक्टनुसार अंतर्गत गुन्हा नोंदवावा, गुन्हा नोंदवून कारवाई करावी. सदर काम हे गावाच्या माहितीनुसार अद्याप कार्पेट व सिलकोट केलेले नाही. सदर कामास 10 वर्ष विलंब झालेला आहे. कारवाई नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सामुंडी ते खरोली या पुलाचं काम चालू आहे. 2014 साली वर्क ऑर्डर मिळाली. आज 2024 आहे, म्हणजे गेले 10 वर्षे या पुलाच्या कामाला लागतात. असा ठेकेदार 10 वर्षे लावत असेल तर पुलाचं काम कधी पूर्ण होणार? आणि अपूर्ण अवस्थेमध्ये हे काम आहे. तर येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या कामाचं BBM केलं नाही, सिलकोट केलं नाही, कार्पेट केलं नाही, खडे बुजवले नाही. म्हणून आम्ही येथील ग्रामस्थांच्या वतीने आणि गावातील नागरिकांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने या कामाला पाठबळ देणारे अधिकारी कोण, उपअभियंता का शाखा अभियंता का मुख्य कार्यकारी अभियंता, याला जबाबदार आहेत का? आणि या ठेकेदाराला पाठीशी घालीत आहेत. कारण वैष्णवी कंस्ट्रक्शन ठेकेदार हा एक मोठा बिल्डर आहे आणि तो त्याचे कामं खूप साऱ्या ठिकाणी चालू आहेत. त्याला हे काम करण्यासाठी वेळ पण नाही. कारण गेले 10 वर्षे एका कामाला लागत असतील तर असे नाशिकमध्ये अनेक ठेकेदार आहेत का ते महिना किंवा 1.5 महिन्यात काम करू शकतात. असे भरपूर ठेकेदार आहेत, ते आपल्याला 15 महिना ते गेले 1.5 महिन्यात काम करून देतील. पण शाखा अभियंता, उपअभियंता, शाखा अधीक्षक यांनी या ठेकेदाराला काम देण्याच्या जास्त इच्छुक आहेत आणि त्यांना 2 पैशासाठी त्यांचं मनमानी कारभार करून बिलं काढून घेतात. म्हणून ठेकेदाराला हे कामं देतात. तर 100% गाव आदिवासी समाजाचं 100% गाव असल्यामुळे त्याच्यावरती अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करावा ट्रायबल ॲक्टनुसार. म्हणून मी संघटनेच्या वतीने आणि आदिवासी समाजाच्या वतीने आणि गावातील नागरिकांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने ज्या कोणी अधिकारी असेल, अभियंता, उपअभियंता आणि मुख्य कार्यकारी अभियंता, हे कोणी याला पाठबळ देत असतील आणि ते त्याच्या बाजू कुठेतरी त्याच्या बाजूने उभे राहत असतील तर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि या ठेकेदारावरती पण कारवाई झाली पाहिजे. आणि जर कारवाई झालीच नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात पण जाऊ आणि आमच्या जी काही मागणी असेल ती पूर्ण करण्यास आम्ही भाग पाडू. आणि येत्या 15 दिवसामध्ये जर या ठेकेदारावर कारवाई झाली नाही, त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले नाही, म्हणजेच काळ्या यादीमध्ये टाकलं नाही, तर हे शाखा अभियंता, उपअभियंता, शाखा उत्तर अभियंता नाशिक यांना दोषी धरून यांच्यावरती पण अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करू. तसेच येत्या 15 दिवसामध्ये वैष्णव कंस्ट्रक्शन ठेकेदारावरती कारवाई झाली नाही तर आम्ही उपअभियंता, शाखा अभियंता आणि मुख्य अभियंता यांच्या दालनासमोर आदिवासी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद.